पश्चिम बंगालमध्ये खेला होबेची घोषणा देणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी उभी फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या सोबत असलेल्या 20 खासदारांचा एक मोठा गट आता तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. परंतु ट्विस्ट इथेच संपत नाही. बंडखोर गट थेट त्रिपुराच्या नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया यामध्ये म्हणजेच NCPI मध्ये सामील होणार आहे. या बंडखोर गटाचं नेतृत्व तृणमूलच्या दिग्गज नेत्या काकोली घोष आणि सुदीप बंडोपाध्याय करत आहेत. त्यांनी काल रविवारी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली. या बंडखोरीमुळे केंद्रातील NDA सरकारला बळ कसं मिळणार आहे, मूळ तृणमूल काँग्रेस कोणाची, ही त्रिपुरा NCPI नेमकी काय आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर या बंडखोरांकडे 2/3 बहुमत नसेल तर त्यांची खासदारकी रद्द होणार का? आज याच विषयावर सविस्तरपणे चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. रविवारी सुदीप बंडोपाध्याय आणि काकोली घोष यांनी अचानक लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. जेव्हा हे नेते संसदेबाहेर आले तेव्हा पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पत्रकारांनी विचारलं की मूळ तृणमूल काँग्रेस कोणाची, तुमची की ममता बॅनर्जींची? यावर संदीप बंडोपाध्याय यांनी अत्यंत सावध परंतु सूचक उत्तर दिलं. ते म्हणाले की मूळ तृणमूल काँग्रेस कोणाची याचा अंतिम निर्णय आता सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्ट घेईल. याचा सरळ अर्थ असा आहे की हा वाद आता केवळ रस्त्यावर किंवा संसदेत राहिलेला नाही, तर तो कोर्टाच्या पायऱ्या चढणार आहे. आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की हे सर्व खासदार शरद पवारांच्या NCP मध्ये चाललेत का? तर तसं नाही. इथेच सर्वात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हा गट शरद पवारांच्या किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जात नसून त्रिपुराची नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया NCPI मध्ये सामील होत आहे. हा पक्ष प्रामुख्याने आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये सक्रिय असलेला एक लहान प्रादेशिक पक्ष आहे. शिवली कुंडू या पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. 2023 मध्ये झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत या पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. पक्षाने कैलाशहर आणि चावमनू या 2 जागांवर अधिकृत उमेदवार उभे केले होते. मात्र दोन्ही जागांवर पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. या दोन्ही जागा मिळून त्यांना अवघी 822 मतं मिळाली होती. आतापर्यंत हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर फारसा चर्चेत नव्हता. परंतु तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करण्याऐवजी किंवा भाजपमध्ये थेट प्रवेश करण्याऐवजी या पक्षाची निवड केली आहे. कायदेशीर कचाट्यातून वाचण्यासाठी आणि स्वतःची स्वतंत्र ओळख टिकून ठेवण्यासाठी बंडखोरांनी या नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षाचा आडोसा घेतला आहे, जेणेकरून तांत्रिकदृष्ट्या त्यांचा गट दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकेल. या बंडखोरांचा थेट फायदा कोणाला होणार, तर केंद्रातील सत्ताधारी NDA म्हणजेच भाजपच्या नेतृत्वातील सरकारला. TMCच्या बंडखोर खासदारांच्या या गटाने स्पष्ट केलं आहे की ते केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या NDA सरकारला बाहेरून किंवा थेट पाठिंबा देणार आहेत. या निर्णयामुळे काय बदलू शकतं हे समजून घेऊया. इंडिया आघाडीत मजबूत असलेल्या ममता बॅनर्जींची संसदेतील बार्गेनिंग पॉवर आता कमी होईल. परिणामी इंडिया आघाडी कमकुवत होईल, ज्याचा थेट फायदा NDA व भाजपला होईल. आता येऊया या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाच्या आणि तांत्रिक मुद्द्यावर, ज्यावर या खासदारांचं भविष्य अवलंबून आहे. प्रश्न असा आहे की जर या बंडखोरांची संख्या एकूण खासदारांच्या 2/3 नसेल तर त्यांची खासदारकी जाणार का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला भारताच्या संविधानातील 10वे शेड्यूल म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा समजून घ्यावा लागेल. 1985 मध्ये संविधानात 52वी दुरुस्ती करून हा कायदा आणला गेला. मूळ कायद्यानुसार 2/3 खासदार फुटले तर पक्षांतर बंदी लागू होत नव्हती. परंतु 2003 मध्ये यात बदल करण्यात आला. आताच्या नियमानुसार जर एखाद्या पक्षातून खासदारांना फुटायचं असेल आणि स्वतःची खासदारकी वाचवायची असेल तर त्यांच्याकडे मूळ पक्षाच्या एकूण निर्वाचित सदस्यांपैकी किमान 2/3 खासदारांचे बहुमत असणं अनिवार्य आहे. काकोली घोष आणि सुदीप बंडोपाध्याय यांच्यासोबत 20 खासदार आहेत आणि TMCच्या लोकसभेतील एकूण खासदारांची संख्या 28 आहे. त्यामुळे कायद्यानुसार ते अपात्र ठरणार नाहीत. जसं सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितलं की मूळ तृणमूल काँग्रेस कोणाची याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल.
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबत आपण जो ड्रामा पाहिला तसाच काहीसा ड्रामा आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत घडताना दिसत आहे. बंडखोर गट निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत असा दावा ठोकू शकतो. त्यासाठी पक्षाचे चिन्ह आणि नावावर हक्क सांगितला जाईल. निवडणूक आयोगाच्या किंवा लोकसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दोन्ही बाजू कोर्टात जातील. कोर्टात प्रदीर्घ कायदेशीर कारवाई चालेल, ज्यामध्ये पक्ष कोणाचा, विधिमंडळ पक्ष आणि संघटनात्मक पक्ष यांपैकी कोणाचे महत्व जास्त यावर खल होईल. पश्चिम बंगालच्या राजकारणातील ही फूट केवळ एका राज्यापुरती मर्यादित नसून याचे पडसाद संपूर्ण देशाच्या राजकारणावर पडणार आहेत. ममता बॅनर्जी या बंडखोरांना कसं तोंड देतात, त्या आपला पक्ष वाचवू शकतील का, आणि त्रिपुराच्या या NCPIचा आधार घेऊन भाजप बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला खिंडार पाडण्यात यशस्वी होणार का, हे येणारा काळच सांगेल. मात्र आता राजकीय विश्लेषकांच्या नजरा पश्चिम बंगालसह त्रिपुरा, आसामकडे देखील वळल्या आहेत.